नमस्कार. जय हरी. आज मी बोलणार आहे ते विद्यार्थी दशेतील आणि करिअर करणाऱ्या सर्व मुलांसाठी. प्रत्येक बापाने आपल्या घरातल्या मुलांना हा आजचा सुखसंवाद नक्कीच ऐकवावा अशी मी प्रथमतःच आपणास विनंती करेल. सध्याची जी तरुण पिढी आहे, विद्यार्थी आहे, तो छोट्या छोट्या अपयशात नैराश्यात जातो, खचून जातो आणि टोकाचा निर्णय म्हणजे आत्महत्येचा विचार करतो. अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा मुलांसाठी आजचा हा मी संवाद करणार आहे. प्रथमतः मी आपणास सांगू इच्छितो की हे चिंतन मांडत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग मी या ठिकाणी निरूपणासाठी घेणार आहे आणि त्या अभंगावर आपण काहीशी उदाहरणं घेऊन हे चिंतन मांडणार आहोत. अतिशय संक्षिप्त पण साक्षेपिक चिंतन मांडण्याचा माझा प्रयत्न असेल. आपल्याला बरं वाटावं म्हणून पण मी बोलणार नाही, आपल्या सगळ्यांचं बरं होईल या भावनेने मी आपल्याशी बोलणार आहे आणि आपण नक्कीच चांगले श्रोते या ठिकाणी व्हाल. जे मी या ठिकाणी मांडेल ते यथाशक्य क्षीर निर्विवेकाने आपण घ्यावं, कारण श्रोत्याचा कान प्रगल्भ असला की वक्ता दान चांगलं करतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मी जो अभंग घेणार आहे त्या अभंगाच्या आधी मी पांडुरंगाचं स्मरण करतो. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातू मुनींद्रे समागत्य तिष्ठांत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जगात अशक्य काहीच नाही. प्रयत्न केला, मेहनत घेतली, यश येणार. सतत सातत्य असलं की यश येणार. यासाठी तुकाराम महाराजांनी एक सुंदर अभंग या ठिकाणी मांडलेला आहे. अभंगाचं सुंदर निरूपण आपण ऐकणार आहोत. अभंग सर्वांनी जरूर ऐका. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, जठरी बाळा वाव एकाएकी. सुंदर असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराज प्रयत्नवादाला महत्व देत आहे. प्रयत्नवाद कसा यशस्वी करावा लागतो, प्रयत्नाने काय शक्य होते ते या अभंगातून मांडतात. त्यासाठी ते सुंदर एक उदाहरण घेतात की झाडाचं जे छोटस रोपटं असतं, त्याचं जे मूळ असतं ते अतिशय सुकुमार, लवचिक, नाजूक, नरम, अतिशय मुलायम असतं. असं दोन बोटांमध्ये दाबलं तरी दाबलं जाईल, त्याच्यातून पाणी निघेल असं ओलं असतं. ते जेव्हा जमिनीत जातं ते स्वतःला गाडून घेतं आणि त्यानंतर ते हळूहळू हळू जमिनीत पसरत जातं, रुतत जातं. जसं जसं झाड वरती डेरेदार होत जातं तसं तसं ते जमिनीत खोलवर रुतत जातं. आणि काय चमत्कार, ते छोटस ओलं मूळ जेव्हा लावलं जातं तेव्हा हातात दाबलं जाईल असं मूळ नंतर खडकाला सुद्धा भेटतं, खडकातून घुसून पुढे जातं. प्रयत्नाने हे शक्य झालं. सतत 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 संघर्ष, सतत प्रयत्न केला की कितीही कठीण समस्या असली तिच्यावर आपण मार्ग काढू शकतो. तुम्ही ते आजचे सुपरस्टार हिंदी चित्रपट सृष्टीतील बॉलिवूडचे कलाकार श्री अमिताभजी बच्चन साहेब यांचे वडील थोर कवी होते, हिंदी कवी हरिवंशरायजी बच्चन साहेब. त्यांच्या त्या कवितेचा जर संदर्भ आपण लावला तर जीवनात अशक्य काहीच नाही. त्यांनी सुंदर म्हटलंय, तुम्हाला ऐकायला आवडेल. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यांनी मुंगीचं उदाहरण दिलंय. नन्ही सी चीटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारें पे 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना नहीं आखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जीवनात अपयश येणार, ती एक चुनौती, एक आव्हान म्हणून स्वीकारावं असं ते म्हणतात। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई उसे देखो और सुधार करो। जब तक तुम सफल ना हो चैन नींद त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। आज जी लोक मोठी झाली, ज्यांचा जय जयकार होतो, ती संघर्षातून, मेहनतीतून, प्रयत्नातून पुढे गेली। शेवटी हरिवंशरायजी बच्चन शेवटच्या वेळी सुंदर सांगतात, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तुम्हाला माहिती आहे, या जगात नावलौकिक प्राप्त असलेले श्रीमंतांच्या यादीतले भारतातले सर्वाधिक श्रीमंत असलेले अंबानी परिवार, अंबानी कुटुंब, जे आज हयात नाही, ते धीरूभाई शिक्षणात खूप पुढे नव्हते। आजची तरुण पिढी कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा जाते, कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा अपयश येतं तेव्हा डिप्रेशन मध्ये जाते। नाही, अपयश आलं म्हणून खचायचं नसतं। धीरूभाई अंबानींपासून आपण हे शिकायचं। फार शिक्षण नाही, पेट्रोल पंपावर पेट्रोल ओतणारा मुलगा, नवे नवे तीर्थयात्रेच्या ठिकाणी भजा विकणारा मुलगा, एवढंच नाही, अतिशय संघर्षमय जीवन, सायकलच्या दुकानावर काम करणारा मुलगा, मेहनतीने, प्रयत्नाने, जिद्दीने, चिकाटीने, संघर्षाने सतत प्रयत्न करत 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 जगातल्या श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले। श्रीमंतांच्या यादीत जाऊन बसले। जीवनात संघर्ष महत्वाचा आहे। अपयश आलं म्हणून खचायचं नसतं, आणि परिस्थितीची साथ नाही म्हणून काही रडत बसतात। याच देशातले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, नाव ऐकलं असलं आपण सगळ्यांनी। एक नावाडीचा मुलगा, वडील नाव हाकायचे, गरीब कुटुंबातला, सार्वजनिक दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करणारा मुलगा, एक थोर मोठा शास्त्रज्ञ होतो। एवढंच नाही, या 130 कोटी जनतेच्या विशाल देशाच्या राष्ट्रपती पदी विराजमान होतो। त्याच्यासाठी जिद्द, संघर्ष, मेहनत, अभ्यास, आणि म्हणून महाराज सांगतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी। अभ्यासाने सर्व शक्य आहे। जे अब्दुल कलाम आज प्रत्येकाच्या हृदयात स्थान त्यांनी निर्माण केलं। ती नेहमी सांगायची, स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपेत बघता। विद्यार्थी मित्रांनो ऐका, स्वप्न 3 असतात जी तुम्ही झोपेत बघता, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाही। सतत रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, सतत मेहनत। काय कीर्ती असावी, त्यांनी भौतिकतेमागे ते लागले नाही। काहीतरी करायचं असेल, काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असेल, किड्या मुंग्याच्या जीवनासारखं जगणं मजा नाही। ते जेव्हा वारले, निधन झालं त्यांचं, त्यानंतर त्यांची प्रॉपर्टी जाहीर झाली, आणि तुम्हाला ऐकायला विशेष वाटेल, एवढ्या मोठ्या विशाल देशाच्या राष्ट्रपती पद भोगलेल्या व्यक्तीजवळ काय प्रॉपर्टी असावी। अहो, साधं सध्याचे काही एखाद्या कॉर्पोरेशन मध्ये निवडून येतात तरी 2 पिढ्या, त्या 10 पिढ्या खातील एवढं त्यांच्याजवळ असतं। एवढे मोठे राष्ट्रपती पदाचे उपभोक्ते अक्षरशः त्यांच्याजवळ 6 शर्ट, 2 सूट, 3 सुटकेस, आणि त्या 3 सुटकेस मध्ये 2500 वाचनीय पुस्तक, हीच त्यांची प्रॉपर्टी। एक फ्लॅट होता, तोही त्यांनी शास्त्रज्ञांना डोनेट केला। एवढ्या मोठ्या राष्ट्रपतीपद भोगलेल्या व्यक्तीजवळ एवढीच प्रॉपर्टी असावी, पण ती व्यावहारिक प्रॉपर्टी जरी नसेल तरी त्यांची आज कीर्ती जगात अजरामर आहे। तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे।
तुम्हाला माहिती आहे, अशी जी काही लोक असतात ती अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेली असतात, मात्र आज जगभर ती नावाजली. आपण छोट्या छोट्या अपयशातून खचून जातो. आज आपण बघतोय की मार्क कमी मिळाला, एखादा मार्क्स कमी मिळाला म्हणून अक्षरशः वरून उडी मारणारी मुलं आपण बघितलीत, आत्महत्या करणारी मुलं बघितलीत. तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यात तुम्ही पुढे जावं. सचिन तेंडुलकर शिक्षणात काय होतं? अहो, जो 12वीत नापास होतो इंग्रजी विषयात, तो सचिन इतका मोठा व्हावा, सतत संघर्ष, सतत मेहनत, सतत प्रॅक्टिस, इतका मोठा व्हावा की तो जगात क्रिकेटचा देव व्हावा. इतका मोठा व्हावा की ज्या इंग्रजी विषयात 12वीत नापास होतो त्याच 12वीच्या पुस्तकात इंग्रजी विषयात त्याच्या जीवन चरित्रावर धडा असावा. जीवन असंच जगावं. आज आपलं नेमकं काय झालंय? प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा चांगला चित्रही काढावं, चांगला अभ्यासही करावा, चांगला वक्तृत्वही करावं, चांगलं गायनही करावं, चांगला डान्सही करावा, चांगला संस्कारी व्हावा. अनेक क्षेत्रात आपण त्याला टाकतो आणि सगळ्या क्षेत्रात अपेक्षा करतो. नाही, मुलगा ज्या क्षेत्रात चमकत असेल त्याला त्या पद्धतीने न्याय दिला जावा. आणि बघा, तो जर चांगला चित्रकार असेल तर त्याला त्या चित्राच्या क्षेत्रात पुढे न्यावं. चांगला गायक असेल, चांगला डान्सर असेल, चांगलं वक्तृत्व असेल, चांगला अभ्यासक असेल, तो त्याचे पाय ज्या पाण्यात जसे हलत असतील तशा पद्धतीने त्याला पुढे नेलं पाहिजे. आज नेमकी परिस्थिती अशीच आहे. आम्ही अनेक वाटांना मुलगा पाठवतो आणि तो कुठल्याच बाबतीत सक्सेस होत नाही, म्हणून तो डिप्रेशन मध्ये जातो. म्हणून महाराज सांगतात, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वय. ते एक सुंदर उदाहरण देतात, तुम्हाला ऐकायला आवडेल. ते म्हणतात की दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. अभंगाचं 3रं प्रमाण आहे, त्याच्यात आपण बोलूया. दोरे चिरा कापे पडिला काचनी. पूर्वी बघा, जेव्हा ही शेतीसाठी आत्ताची जी वीज पंप वगैरे आहेत ती पूर्वी नव्हती. मग पूर्वी शेती बागायती करायची म्हटली की विहिरीतून पाणी मोठनाडीने वरती आणावं लागत असे. सुदैवाने आम्ही ते बघितलंय. या सध्याच्या तरुण नवीन मुलांना ते पाहायला मिळालं नाही. तर त्यावेळेस ते पाणी जेव्हा बाहेर काढायचे असायचे, पाणी काढलं जायचं, तेव्हा ती मोठ नाळेने ते काढलं जायचं. आणि पूर्वी विहिरींना असा हौद तयार केला जायचा. त्याला असा दगडात बांधकाम करून त्या हौदात ते मोठेचं पाणी पडायचं आणि सारंगीने ते शेतीला बागायतीसाठी वापरलं जायचं. बैल झुंपून ती मोठ खाली गेल्यानंतर बैल ती मोठ उघडायची, वरती पाणी पडायचं. त्यामध्ये बघा, वरती एक नाडा असायचा आणि खाली पण एक दोरा असायचा. त्या खालच्या दोराला सैंदर असं म्हणतात, तुकाराम महाराजांच्या भाषेत. आणि जेव्हा ती मोठ पाणी भरते तेव्हा तो खालचा दोर त्या दगडाला घासत पुढे वरती येतो आणि सतत 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 घासत 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 असल्याने त्या कठीण अशा दगडाला काचणी पडते, खड्डा पडतो, 1 इंच 1/2 इंच असा खड्डा तयार होतो. साधा सुताचा दोर त्या दोराने कठीण अशा पाषाणास, दगडास, चिऱ्यास खाच पडते, चिरा पडतो, खट पडते, खड्डा पडतो. का? सतत घासलं जाते, सतत घासलं जाते. सतत घासल्याने दगड सुद्धा कापला जातो. महाराज यातून काय सुचवत आहे की सतत संघर्ष केला तर जीवनात अशक्य काहीच नाही. फक्त त्याच्यात सातत्य असावं, मेहनत असावी. एकदा अपयश आलं, खचून जातो आपण. लोक म्हणतात नाही, माझं लाकूड तुटलं ते 20व्या घाव मारला तेव्हा तुटलं. नाही, म्हणून 19 घाव वाया गेले नाही. 20व्या घावाला लाकूड तुटलं म्हणून 19 घाव वाया जात नाहीत. ते 19 घाव पडले म्हणून 20व्या घावाला ते तुटलं. म्हणून आपले प्रयत्न, प्रत्येक प्रयत्न वाया जात नसतो. सतत संघर्ष करायचा असतो. माऊली ज्ञानेश्वरीत सुंदर वर्णन करतात. अभ्यासाचे बळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एके. अभ्यासाने
अवकाशात चालता येतं, अभ्यासाने समुद्रावर चालता येतं, अभ्यासाने व्याघ्र आणि सर्प सारखे वश करता येतात. प्रयत्नाने जगात अशक्य काहीच नाही, काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे, मला मी एक छोटीशी गोष्ट सांगेल, विद्यार्थ्यांना ती आवडेल, तुम्ही ऐकली असेल कदाचित. 2013 मधली ती घटना आहे. बुलढाणा जिल्ह्यात मेहकर गावाची एक 65 वर्ष बाईची ती कथा आहे. 65 वर्ष असलेले वय असलेली ती बाई, तिचं नाव होतं लता भगवान करे. ती मोलमजुरी करत आपला उदरनिर्वाह करत असे. ऐकायला आवडेल तुम्हाला, बारकाईने ऐका, याच्यातून तुम्हाला नक्कीच एक ऊर्जा मिळेल, एक उर्मी मिळेल. तर ती 65 वर्षाची म्हातारी शेतात काम करत असे. 3 मुली होत्या. 3 मुलींची लग्न करता करताच घरातलं सगळं संपलं, शेती गेली, घरदार गेलं, पैसा अडका नाही, अतिशय गरिबीची परिस्थिती, एक मुलगा. आणि अशा परिस्थितीत नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. गावातल्या डॉक्टरकडे नेलं. गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं तपासणी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी न्यावं लागेल. तालुक्यात नेलं, कुठून तरी 2 पैसे गोळा केले, इकडून तिकडून गोळा केलं, तालुक्याच्या ठिकाणी गेले. तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं अजून एक तपासणी करावी लागेल, एवढे एवढे पैसे लागतील. आता मात्र ती खसली. गरिबीची परिस्थिती, पैसे आणायचे कुठून? इकडून तिकडून उसनवार करून आतापर्यंत आणलं होतं. अजून गावात गेले, कुठून तरी 2 पैसे आणखी उधार उसनवार केले आणि ती चाचणी केली. त्या चाचणीचे रिपोर्ट्स आले आणि ते डॉक्टर सांगू लागले की तुमच्या नवऱ्याला बारामतीला न्यावं लागेल. बारामतीला चांगल्या डॉक्टरांकडे अशी तपासणी करावी लागेल. त्यावेळेस मात्र लताबाईच्या पायाखालची वाळू सरकली. सगळं संपलं होतं. रडू लागली. म्हटलं माझ्यासारख्या गरिबाने नवऱ्यांना जगवायचं नाही का? ज्या नवऱ्याने माझ्याशी आयुष्यभर साथ दिली, ज्या नवऱ्याने माझ्याबरोबर आयुष्यभर संसार केला, पैशाविना त्याला मी सोडून देऊ? इथंच सोडून देऊ का? त्याला जगवायचं नाही का? तर तपासण्या तरी किती करता? कुठून आणू मी पैसे? तसे डोळे पुसत घरी आली. अजून इकडून तिकडून होतं नव्हतं ते विकलं आणि बारामतीला पोहोचले. नवऱ्याला जगवायचे म्हणून दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं की आजी, पुढची तपासणी करण्यासाठी तुम्हाला 50,000 रुपयाची गरज आहे. पुढचा इलाज होण्यासाठी तुम्हाला 50,000 रुपये हवेत. असं म्हटल्याबरोबर तिला तिथेच भोवळ येऊ लागली. प्रचंड रडू लागली. विचार करू लागली की का गरिबांनी जगायचं नसतं? भगवंता एवढे मोठे आजार देतो तो गरिबांना. आणि बाहेर येऊन रडत रडत ती बाहेरच्या खुर्चीवर येऊन बसली आणि तिथे तिला एक वर्तमानपत्र दिसलं आणि वर्तमानपत्रातली बातमी तिने वाचली आणि तिचा चेहरा थोडासा खुलला. त्या वर्तमानपत्रातली जी बातमी होती ती होती की बारामती शहरात शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धा होत्या. 3 किलोमीटर पळण्याची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत आपण भाग घ्यावा. आपण जर जिंकलो, 1 नंबर आलो, तर आपल्याला 50,000 रुपये मिळतील आणि आपल्या नवऱ्याचा इलाज होईल. असं कोणी स्वप्न बघितलं? हे 65 वर्षाच्या लता भगवान करेने, तिच्या पायात चप्पल नाही, 9वारी लुगडं गुडघ्यापर्यंत नेसलेली, जिला पळतात कसं ते माहित नाही, ग्राउंडमध्ये पोहोचले. जिथं मॅरेथॉन स्पर्धा होत्या तिथं पोहोचले. त्या संयोजक आयोजकांना सांगू लागले काही करा, मला पळू द्या. ते संयोजक आयोजक म्हटले वेळी झाली का बाई? इथं कसलेले धावपटू पळतात, दररोज सराव करणारे, शूज घालणारे कसलेले धावपटू असतात. त्यांच्यात तू पडशील, मरशील. कुठं पळते? 65 वर्षाची म्हातारी तू, तुझ्या अंगात ना ट्रॅक सूट ना काही शूज, कुठं पळणार आहेस? ती रडू लागली. सांगू लागली मला पळू द्या, माझ्या नवऱ्याकरता मला पळू द्या, माझ्या नवऱ्याकरता मला माझ्या नवऱ्याला जगवायचंय, मला जिंकायचं आहे. त्या संयोजक आयोजकांना वाटलं ठीक आहे. त्यांनी तिची नोंदणी केली. स्पर्धा सुरू झाली आणि त्या प्रसंगाला ती पळू लागली. अनुवानी पायाने. बाकीचे सगळे धावपटू हे कसलेले होते, ट्रॅक सूट घातलेले, चांगल्या प्रकारचे शूज घातलेले, नेहमी सराव करणारे. त्याच्यात ही खेड्यातली 65 वर्षाची 9वारी लुगडं नेसलेली साधारण महिला पळू लागली. पण तिच्याजवळ ध्येय निश्चित होतं, उद्दिष्ट निश्चित होतं. ती आजपर्यंत पळत होती संसाराच्या गाठी सोडण्यासाठी. गुराढोरांमागे पळणारी,
नवऱ्याला, मुलांना, मुलींच्या लग्नासाठी पळणारी, संसारासाठी पळणारी लताबाई आज पळत होती नवऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी. ध्येय निश्चित होतं, उद्दिष्ट निश्चित होतं आणि पळू लागली, बेभान पळू लागली. पायातून रक्त येतंय तरी पळू लागली. वेदना होत आहेत, मरणाच्या वेदना होत आहेत तरी पळू लागली. पळत 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 बेभान होऊन पळते आहे. आणि शेवटी मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि मॅरेथॉन स्पर्धेच्या निकालात प्रथम विजेती ठरली 65 वर्षाची, 9वारी लुगडी घातलेली, अनवाणी पायाची लता भगवान करे. मित्र, कशी जिंकली? जिद्द, मनात ध्येय निश्चित, मला जिंकायचं आहे. आयुष्यात जर असं ध्येय ठेवून आपण झपाटलो, अशक्य काहीच नाही. परळी वैजनाथची घटना तुम्ही ऐकली असेल. परळी वैजनाथच्या त्या स्मशानभूमीत काम करणारा कामगार, त्याची मुलगी 10वीला असते. वेळोवेळी कायम लाईट जाते म्हणून तिला अभ्यासाचं ध्येय ठेवून ती जेव्हा बाहेर निघते तेव्हा त्या स्मशानभूमीत प्रेत जळतात ना, त्या प्रेताचा जो उजेड असतो त्या उजेडात ती अभ्यास करत होती. मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने, प्रयत्नाने, संघर्षाने अभ्यास करत 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 अखेरीस जेव्हा निकाल लागला तेव्हा 10वीला तिला 96.5% मार्क्स मिळाले. स्मशानभूमीत चितेच्या उजेडात प्रेत जळतात, त्या उजेडात अभ्यास करून 96.5% मिळाले. काय अशक्य आहे? काय अशक्य आहे? जेव्हा तिला त्या गावकऱ्यांनी 1 लाखाचाही धनादेश देण्यासाठी व्यासपीठावर बोलवलं, तिचा सत्कार केला आणि तिला सांगितलं तू काहीतरी भाषण कर, तेव्हा ती भाषण करू लागली. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, 10वीची मुलगी बोलते आहे की गावकरी मित्रांनो, माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांनो, तुम्ही मला हा धनादेश दिला. माझं स्वप्न आहे की मला हैदराबादला जायचंय. कशासाठी? तर त्या सैराट पिक्चर मध्ये आर्ची आणि परशा पळून गेले हैदराबादला, तसं मला पळून जायचं नाही कोणाबरोबर. मी तिथल्या पोलीस अकादमीत जाईल, अभ्यास करेल, संघर्ष करेल आणि IAS ऑफिसर होईल. स्वप्न ही उत्तुंग असावेत. जीवनात अशक्य काहीच नाही. म्हणून मित्रांनो, डिप्रेशन मध्ये जाऊन, अपयशाने खचून जाऊन जीवन जगता येत नाही. मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. म्हणून जीवनात अपयश आलं तरी खचायचं नसतं, धावत राहायचं असतं, पळत राहायचं असतं, जगायचं असतं. म्हणून महाराज सांगतात की दोरे चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. जर तुम्ही दररोज थोडं थोडं विष घेत राहिला तर विषकन्या कशा तयार होतात? विष सुद्धा त्या शरीराला ते पचवतात. अभ्यासाने सर्व शक्य आहे. म्हणून जीवनात सतत संघर्ष असावा, जिद्द असावी, ध्येय निश्चित असावं आणि सदैव सदैव त्या ध्येयाच्या पाठीमागे लागून संघर्ष करत राहावा. मित्रांनो, आज आपल्या भारतातला अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. अनेक उदाहरणं. तुम्हाला माहिती आहे, बिहार राज्यात गया जिल्हा आणि त्या गया जिल्ह्यात गेहलोर नावाचं गाव. ते कोणाचं गाव आहे? ज्यांना माउंटन मॅन म्हणतात त्या दशरथ मांझीचं ते गाव. ज्या गावाला 70 किलोमीटर डोंगराला वळसा घालून शहराच्या गावी जावं लागत होतं, त्या गावाचा दशरथ मांझी. भला मोठा उंच असा डोंगर आणि त्या डोंगराच्या त्या साईडला ते गाव. शहरापासून लांब, 70 किलोमीटर. गाडी नाही, काही नाही, कुठल्याही सुविधा नाहीत. त्या दशरथ मांझीचं काम दगड फोडण्याचं. एके दिवशी त्याची पत्नी फगुनी, ती जेव्हा त्याला भाकरीचा डबा घेऊन जाऊ लागली तेव्हा त्या डोंगरावर तिचा पाय घसरला आणि तिला वेदना होऊन ती पडली. हे जेव्हा त्या दशरथ मांझीला कळालं, तो धावत धावत आला. त्याने पाठीशी घेतलं आणि दवाखान्यात घेऊन जायचं म्हणून तो डोंगर चढू लागला. डोंगर चढताना तो तिला समजावू लागला, रडू नकोस, घाबरू नकोस, आता आपण डोंगर चढून जाऊ आणि डोंगर खाली उतरलो का दवाखान्यात जाऊ, दवाखान्यात जाऊन तुला इलाज करू आणि तू चांगली होशील. कारण तिच्या पोटात बाळ वाढत होतं. ती इतकी जोरात पडलेली होती की त्या
शरीराला पूर्ण वेदना होत होत्या. ती रडत होती, आक्रोश करत होती, विवळत होती. हा तिला समजावत होता, पाठीशी तिला पाठगोळी करून चढत होता, प्रत्येक वेळेस धीर देत होता, समजावत होता. आणि अखेरीस तिचं आक्रोश करणं, रडणं, विवळणं अचानक थांबलं आणि याच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. काळजात धस्स झालं. त्याने मागे तिला हळूच खाली ठेवलं, बघितलं तर ती त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली होती. दशरथ मांजरीने जोरात टाव फोडला, आक्रोश केला आणि त्यानंतर त्या डोंगराकडे पाहून म्हटला, तुझा बदला घेईन. एक दिवस तुला फोडीन, इथून रस्ता करीन. आणि बस काही दिवस दुःख विसरल्यानंतर त्याने हातात फावडा, कुदळ, टिकाव घेतला आणि तो अजस्त्र असा डोंगर फोडण्यासाठी निघाला. ध्येय किती मोठं होतं. एक सामान्य माणूस भला मोठा डोंगर फोडायचा आहे, जे चांगल्या मशिनरींना शक्य नाही ते करायचं आहे. पण ध्येय बाळगून होता, जिद्द चिकाटी निश्चित होती. आणि बस लोक त्याला वेडा म्हणू लागले. बायकोच्या दुःखाने वेडा झाला. कुठेतरी एवढा मोठा डोंगर फोडणं शक्य आहे का? पण दररोज फोडू लागला. 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, महिनाभर, 6 महिने, 12 महिने, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, नवे 22 वर्ष सतत फोडत राहिला. आणि अखेरीस त्या डोंगरातून त्याने रस्ता काढला. जे 70 मीटर वळसा घालून शहराच्या ठिकाणी जावं लागत होतं, ते फक्त 15 किलोमीटर फक्त राहिलं अंतर. आणि त्या ठिकाणी रस्ता तयार झाला. आणि त्या डोंगराला बघून तो सांगतो, हारलास तू. शेवटी माझ्या प्रयत्नापुढे तू हारलास. तुला फोडलं मी. आणि 360 फूट रुंद, 25 फूट उंच, 30 फूट रुंद आणि 360 फूट लांब असलेला रस्ता त्याने तयार केला. त्यानंतर त्यांचं भरपूर कौतुक झालं. 2007 मध्ये त्यांचं निधनही झालं. मला या गोष्टीतून काय सांगायचं आहे की ध्येय निश्चित असलं, मेहनत असली तर बघा, 22 वर्ष सतत संघर्ष केला आणि जे स्वप्नातही शक्य नाही तो रस्ता त्याने करून दाखवला. आणि म्हणून अशा या महापुरुषांच्या आणि जिद्दी लोकांच्या देशात आम्ही राहतोय. आणि म्हणून आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर डिप्रेशन मध्ये जाऊन आपलं स्वतःचं आयुष्य संपवायला निघतो. म्हणून मी या ठिकाणी विनंती करेन की महाराज सांगतात की आपोआप प्रयत्नाने सगळं शक्य होतं. शेवटच्या चरणात ते तेच सांगतात. तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, अभ्यासासी बाळा जठरी वाव एकाएकी. तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव, बाळा जठरी वाव एकाएकी. सुरुवातीला छोटीशा जागेत ते बीजांकुर होतं, छोटस ते बाळ. पण त्या छोटीशी जागा हळूहळू तो आपोआप ती जागा तयार करतो स्वतःसाठी. आपोआप ती जागा जठरी बाळा वाव एकाएकी. त्याचप्रमाणे सतत संघर्ष करत राहिला तर आपोआप यश आपल्याला भेटतच. आणि म्हणून मेहनत करणं हे गरजेचं आहे. आत्महत्येचा विचार सोडणं हे पण गरजेचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की आपण सुद्धा जीवनात सतत प्रसन्न राहत प्रयत्न करत राहिलो. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. तुकाराम महाराज सुद्धा प्रयत्नवादी होते, प्रयत्नाला महत्व देतात. म्हणून ते सांगतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. आणि म्हणून या ठिकाणी मी आपणा सर्वांना परत एकदा विनंती करेल की आपले सर्व घरातली मुलांना हा व्हिडिओ दाखवा आणि हे सांगा की जीवनात अशक्य काहीच नाही. अभ्यासाने, प्रयत्नाने जगात सर्व शक्य होतं. चुकीचा विचार जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात असेल तर तो आपण काढूया. जय हरी.